दुष्काळी भागातील शेतकरी परिस्थितीवर मात करून लाखो रुपयाचे उत्पादन घेऊन दुष्काळग्रस्त भागातील प्रगतशील शेतकरी होतो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे जालिंदर सोळसकर. जालिंदर सोळसकर हे राहणार सोळशी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. सोळशी हा भाग प्रामुख्याने दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात पिण्यासाठी पाणी नाही तर शेती कुठे करणार, यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. या परिस्थितीवर मात करून जिद्द, चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्ती असेल तर अशक्य ही गोष्ट शक्य करता येते. हे या ढोबळी मिर्च म्हणजे शिमला मिरचीचे लाखो रुपयाचे उत्पादन घेऊन जालिंदर सोळसकर यांनी करून दाखवलं आहे. मी जालिंदर सोळसकर, मुक्काम पोस्ट सोळशी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मी 5 महिने झाले ढोबळी मिरची लागवड केलेली आहे. पूर्ण हा सोळशी गाव म्हणजे कोरेगाव तालुक्यातलं उत्तर विभागातलं गाव दुष्काळी गाव आहे आणि ह्या ठिकाणी पाण्याची भरपूर कमतरता आहे. आणि अशा ठिकाणी मी पाणी कमी असल्यामुळे ड्रिप इरिगेशन, पेपर मल्चिंग, स्टेजिंग करून कमी पाण्यामध्ये कुठलं पीक घ्यायचं तर मला ढोबळी मिरची घ्यायचं ठरवलं. आजपर्यंत जर तुम्हाला साहेब सांगायचं म्हणलं तर 13 तोडे आत्तापर्यंत झालेत. 13 तोड्यामध्ये जवळपास एका तोड्याला मला 10 ते 20 12-13 टन मला माल निघालेला आहे. जवळपास आत्ता 150 टन माल निघालेला आहे. आणि अजून जर प्लॉट बघितला तुम्ही तर प्रत्येक तुम्ही मागं सेटिंग वगैरे त्याचं बघा आणि फ्लावरिंग आणि वरती पण शेंड्यामध्ये इतकं सेटिंग आहे. जर अजून माझ्या हिशोबाने प्लॉट 3 महिने चालेल. ढोबळी मिरचीचा प्लॉट जर बघितलं तर 2 ते 3 महिन्याच्या पुढे चालत नाही. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात चालवला तर ह्याच्या का चालला गेला तर ह्याच्या पाठीमागं जे मी काम केलं, मग ते न्यूट्रिशनचं काम असेल, तुमचं पेस्ट अँड डिसीजचं काम असेल, त्याच्यामध्ये जर बारकाईनं जर तुम्ही बघितलं तर त्याला ॲफिड्स, ह्याला व्हाईट फ्लाय, थ्रिप्स आणि सकिंगमधला बऱ्याच प्रमाणात त्याचा प्रॉब्लेम येतो, व्हायरसचा प्रॉब्लेम येतो. पण हे सर्व काम प्रिव्हेंटिव्ह झाल्यामुळं ह्याला कुठल्याही प्रकारचा सकिंगचा प्रॉब्लेम नाही, भुरीचा प्रॉब्लेम नाही, डावणीचा प्रॉब्लेम नाही, कुठेही ब्लाईटचा प्रॉब्लेम नाही. आणि चांगलं काम केल्यामुळं आज जर बघितलं तर 13 ते 14 तोडे झालेत. 150 टनापर्यंत माल निघालेला आहे 2 एकरामध्ये. आणि आज जर मी बघितलं तर अजून मला 70 ते 75 टन माल निघेल. आज 150 टनामध्ये मी मध्यंतरी 60-70 रुपये किलो दर होता. आज जर बघितलं तर आज सर्वसाधारण सरासरी 40 ते 45 रुपये किलो दर आहे. आणि सरासरी लेवल जर 50 रुपयाची जरी म्हणलं तर आज मला यातून 75 लाख रुपये मिळाले. ह्याच्यामध्ये मला खर्च आला 10 लाख रुपये, 65 लाख रुपये निव्वळ माझं प्रॉफिट झालं. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की अनेक काही वेगळ्या पद्धतीची औषधं मी वापरलेली का जेणेकरून उन्हाळ्यामध्ये ट्रेस बसता कामाचा नाही. एवढं मी थंडीमध्ये पण फ्लावरिंग, सेटिंग आणि झाडामध्ये चांगला तजेलदारपणा राहिला. त्याच्यामध्ये काय ॲग्रोसेफ, ॲग्रोमॅजिकसारखे पण औषधं त्याचा वापर केला गेलेला आहे. हर्बल केमिकलचा वापर केला आहे, पण थोडा कमी केलेला आहे. आणि थ्रिप्स पण कंट्रोलमध्ये केल्यामुळं एवढं चांगलं उत्पादन मला इथं घेता आलं. आणि अशा पद्धतीने जर आपण शेती केली तर शेतीमध्ये फार मोठं प्रॉफिट होऊ शकतं. परंतु हे करताना कामाचं नियोजन, पिकाचं नियोजन आणि तुमचं दराचं नियोजन हे सर्वपणे स्टडी जर केला तर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. पण त्यासाठी एकत्र येऊन सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन असं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. हा ड्राय भाग असताना, प्यायचे पाणी एवढी कमतरता असताना, दुष्काळ असताना अशा ठिकाणी जर आमचा एक शेतकरी ग्रुप आमचा आहे आणि ह्या ग्रुपमध्ये प्रत्येकाचं चांगलं एवढ्या मोठ्या प्रमाणात ढोबळी मिरची फायदा झालेला आहे. ह्याच्या पाठीमागं मी टोमॅटोचं पिकाचं पण असंच शेती केलेली होती. आणि टोमॅटोमध्ये मला त्यावेळेस 3 एकरामध्ये 1,75,00,000 मिळाले होते. आणि त्यानंतर सर्व शेतकऱ्यांना मी एकत्र करून आज ढोबळी मिरची केलेली आहे. आणि ढोबळी मिरचीमध्ये माझ्याकडं 75,000 इतर शेतकऱ्यांना 20-25 लाख रुपये होऊन आज 10-20 शेतकरी माझ्याबरोबर आहेत. ते पूर्णपणे आता फायनान्शियली स्ट्रॉंग झाले आणि समाधानी आहेत. कारण एवढ्या मोठ्या आज नोकरी नसतानाही प्रत्येक युवकांनी इकडं तिकडं प्रवास न करता शेतीमध्ये चांगलं प्रॉफिट होऊ शकतं. निव्वळ पाण्याची कमतरता आहे, शेती नाही असं म्हणून न करता ज्या लोक शेती करू शकत नाही त्यांची जमीन खंडाने घ्यायची आणि पाणी नाही अशा ठिकाणी शेततळ्याचा वापर करायचा, पाणी स्टोअर करायचं पावसाळ्यामध्ये आणि ते वाईट प्रसंगाला वापर करायचा. आणि पाणी कमी पडू पाण्याचं प्रमाण कमी लागावं ह्यासाठी मी त्या बऱ्याच प्रमाणात कामं केलेली ती. त्यासाठी झेबा म्हणून एक तुमचा हर्बल प्रॉडक्ट आहे. ते जमिनीमध्ये टाकल्यानंतर पाण्याचं वळवून ठेवण्याची कॅपॅसिटी चांगली भरपूर आहे. त्याच्यामध्ये पाणी स्टोअर राहतं, पाणी लिच आउट होऊन जात नाही, त्याचं न्यूट्रिशन लिच आउट होऊन जात नाही. त्यामुळे त्याच्याही मला 50% पाण्याची बचत झाली. त्याच पद्धतीने पेपर मल्चिंग केलं, व्हायब्रेशन झालं नाही, त्याचाही मला मोठ्या प्रमाणात फायदा झाला. असं कमी पाण्यामध्ये शेती कशी करता येईल हा पण मी व्यवस्थितपणे प्लॅनिंग केल्यामुळं कमी पाण्यामध्ये एवढं उत्पादन घेतलं. आणि अजून नाही म्हणलं तर माझे एप्रिल-मे पर्यंत हा प्लॉट चालणार आहे. हा मला परत एक्स्ट्रा बोनस मिळणार आहे.
आणि अशा पद्धतीने शेती केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला शेती चांगली परवडू शकते. चक्क साताऱ्याच्या पट्ट्यानं 2 एकरामध्ये ढबू मिरचीचे उत्पादन घेऊन तब्बल 75 लाख रुपये कमाई केली आहे. 10 लाख रुपये खर्च आला असला तरी 65 लाख रुपये एवढा निव्वळ नफा या शेतकऱ्याला झाला आहे. शेतकऱ्याने जर कामाचे नियोजन, पिकाचे नियोजन आणि त्याचबरोबर दराचे नियोजनाचा अभ्यास करून शेती केली तर लाखो रुपयाचा फायदा शेतकरी घेऊ शकतो, असं देखील त्यांनी सांगितलं आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.